बिनविरोध पद्धतीने निवडणुका जिंकायच्या अशी एक नवीन प्रक्रिया भारतीय जनता पक्षाने अस्तित्वात आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे असं मागच्या काही कालावधीमध्ये आपल्याला दिसते। यंदा महापालिकेमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या महानगरपालिका विविध त्याच्यामधून रेकॉर्ड ब्रेकिंग 60 उमेदवार हे ऑलरेडी बिनविरोध पद्धतीने निवडून आलेले आहेत। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे पक्षाची एक संख्या आहे, राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे काही लोक आहेत आणि मला वाटते MIM किंवा कोणत्यातरी मुस्लिम संघटनेचा एक उमेदवार आहे। हे सगळेजण बिनविरोध निवडून आलेले आहे। लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि आपण परस्पर निवडून यायचं, ही व्यवस्था करणारा माणूस ताकदवान नेता समजला जाईल अशा पद्धतीची धारणा प्रस्थापित होत असताना भारतीय जनता पक्षाअंतर्गतच कदाचित स्पर्धा सुरू झालेली आहे की मी सुद्धा ताकदवान आहे दाखवण्याची। आणि त्या स्पर्धेमध्ये विधानसभा अध्यक्षपदावर असलेले राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघामध्ये जिथे त्यांनी स्वतःच्याच घरातले काहीतरी 2-3 उमेदवार उभे केलेले आहेत तिथे ते उतरलेले आहेत आपल्याला दिसते। आणि माझेसुद्धा उमेदवार बिनविरोध आले पाहिजे यासाठी काय करता येईल ते सगळे प्रयत्न सामदाम दंडभेद करायचे असा प्रयत्न अनेक राजकीय नेत्यांचा दिसतो। त्यांच्यावर हा आरोप झालेला आहे आणि हा आरोप अनेक जणांनी केलेला आहे। मी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या आरोपांच्या आधारे हे बोलतो आहे। आता 12 लोक अर्ज घेऊन व्यवस्थित फॉर्म भरून निवडणुकीची उमेदवारी करण्यासाठी म्हणून तयार होते। मुंबईच्या संदर्भामध्ये 5 वाजताच्या आधी आपण जिथे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तिथे फॉर्म भरण्यासाठी सगळे कागदपत्र घेऊन तयार असलं पाहिजे अशी अट आहे। या 12 लोकांनी व्यवस्थित फॉर्म भरून त्यांच्या हातामध्ये ते तयार होते आणि त्यांनी संबंधित अनामत रक्कम जी भरायची असे डिपॉझिट अमाऊंट ती सुद्धा भरलेली होती असं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मला स्वतः कालपासून त्यांनी फोन करून सांगितलेलं आहे। त्यांनी मला सांगितलं की कोणत्या प्रकारचे आक्षेप घ्यायचे, मला केस करायचे। मी त्यांना सांगितलं आत्ताच केस करण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित आक्षेप घ्या, जे ऑब्जेक्शन्स आहेत ते लेखी स्वरूपात घ्या आणि त्याची सगळी कागदोपत्री माहिती तुमच्याजवळ ठेवा। एखादं काम बेकायदेशीर सुरू असेल, फ्री अँड फेअर स्वरूपाच्या निवडणुका होत नसतील तर त्याबद्दल आक्षेप घेण्याची जबाबदारी किंवा हक्क प्रत्येक नागरिकाला, मतदार असलेल्या व्यक्तीला आणि नेता असलेल्या व्यक्तीला भारतीय संविधानाने दिलेले आहेत। मग त्याच्यामध्ये जर काही जण तिथे आक्षेप घेत होते तर त्याचा राहुल नार्वेकर यांना इतका राग का आला हा प्रश्न आहे। आता राहुल नार्वेकर हे तसं पाहिलं तर संविधानिक पदावर आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे आर्टिकल 178 नुसार ते कॉन्स्टिट्यूशनल पद आहे, घटनात्मक पद आहे। परंतु एखादी गुन्हेगारी कृत्य कोणी केलं असेल, संपूर्ण संरक्षण तरी मिळालं पाहिजे असा आग्रह कोणी करू शकत नाही। त्यामुळे ते जरी संविधानिक पदावर असले तरी त्यांच्या संविधानिक पदाची जी काही इम्युनिटी आपण म्हणतो, संरक्षण जे आहे ते विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात आहे। कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणं, त्याला सपोर्ट करणं याच्यासाठी ॲब्सोल्यूट इम्युनिटी म्हणजे संपूर्ण संरक्षण कॉन्स्टिट्यूशनल पदावर बसलेल्या व्यक्तीला सुद्धा नाही, हे भारतीय संविधानात सांगितलेलं सत्य आणि वास्तव आहे। त्यानंतर आर्टिकल 194 किंवा 194(2) भारतीय संविधानातलं, याच्यानुसार विधानसभा अध्यक्ष असतील, मंत्री असतील किंवा आमदार असतील, विधानसभेच्या कामकाजाचा भाग म्हणून जी चर्चा करतात, एकमेकांवर प्रत्यारोप आरोप होतात, या सगळ्यांमध्ये त्यांना पूर्ण संरक्षण आहे। तिथे कोणत्याही पोलिसी दखल घेतली जाऊ शकत नाही किंवा तिथे झालेल्या वक्तव्यांच्या संदर्भात कोणतीही केस कोर्टात होऊ शकत नाही असं संरक्षणसुद्धा देण्यात आलेलं आहे। भारतीय संविधानात जे सांगितलेलं आहे ते मी आपल्याला सांगतो आहे। मग आता हे संरक्षण काय आहे की फ्री अँड फेअरलेस डेमोक्रेसी असली पाहिजे, लोकशाही निर्भय पद्धतीने चालवता आली पाहिजे। कोणावर आरोप करायचे असतील तर ते सुद्धा विधानसभेच्या सभागृहामध्ये करता आले पाहिजे मोकळ्या पद्धतीने, म्हणून हे संरक्षण देण्यात आलेलं आहे। हे संरक्षण बाहेर नाही, समाजामध्ये वावरताना हे संरक्षण नाही। आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, विधानसभा अध्यक्ष असेल, त्यांचा आदर सगळ्यांनी राखला पाहिजे। परंतु ते जर बेकायदेशीर काम करत असतील तर त्यांना कायद्याचं संरक्षण नाही, हे भारतीय संविधानातलं आणि कायदेशीर वास्तव आहे। मग संविधानिक पदाचा राहुल नार्वेकर यांनी गैरवापर केला आहे का असं जर आपण पाहिलं तर व्हिडिओ जो प्रसारित झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते की राहुल नार्वेकर हे धमकवत आहेत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना। हरिभाऊ राठोड हे भटक्या विमुक्त समाजाचे, बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत आणि अनुभवी नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते।
परंतु कालांतराने त्यांचं महत्त्व राजकारणातलं कमी करत नेण्यात आलं. तरीसुद्धा एक मासबेस असलेला ज्येष्ठ नेता आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी बोलायची संस्कृती ज्यांना पाळता येत नाही तेच अशा प्रकारे उद्धट वागणूक करू शकतात. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की राहुल नार्वेकर हे अत्यंत उद्धट पद्धतीने हरिभाऊ राठोड यांच्याशी बोलत आहेत. आणि ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना विचारतात की तुम्हाला एवढं संरक्षण कोणी दिलं, कशासाठी संरक्षण पाहिजे. आणि लगेच त्यांनी पोलीस कमिशनरला फोन लावलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की इमिजिएट इफेक्टनी यांचं संरक्षण काढून घ्या, काही संरक्षण वगैरे देण्याची यांना गरज नाही. अशा पद्धतीने त्यांनी अत्यंत अधिकारवाणीने पोलीस कमिशनरला फोन केलेला आहे. मग आपण चुकांबद्दल बोलायचं नाही. आता मी याच्या आधी पण राहुल नार्वेकर यांच्या चुकांबद्दल बोललो तर माझी सनद कॅन्सल करण्याची शिक्षा मला देण्यात आली. सनद माझी सस्पेंड करण्यात आली काही दिवसासाठी. मग आता जर राहुल नार्वेकर हे बेकायदेशीर वागले त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कोणीच काही प्रश्न विचारायचा नाही. तुम्हाला प्रश्न विचारला की राग येणार आणि तुम्ही कसे पण वागणार ते आम्ही खपून घ्यायचं का? खासदार हरिभाऊ राठोड यांची राहुल नार्वेकर यांनी माफी मागायला पाहिजे, कारण की त्यांनी पदाचा दुरुपयोग केलेला आहे. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असताना तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करून तुम्ही एका कमिशनरला फोन करता आणि सांगता त्या केंद्रामधून जिथे उमेदवारी अर्ज भरायचे आहे तिथून तुम्ही सांगता की तुम्ही यांचं संरक्षण काढून घ्या. आणि मग हरिभाऊ राठोड असं म्हणत आहेत की नाही तुम्ही तर साहेब आम्हाला फाशीवर देऊ शकता. तर ते म्हणतात की मग तुम्हाला हे सगळं माहीत आहे तर मग कशासाठी असे पंगे तुम्ही घेता. अशा स्वरूपाचं काहीतरी वक्तव्य सुद्धा ऐकायला मिळते. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की गुन्हेगारी राजकारणामध्ये नसली पाहिजे, तशीच उद्धटपणा नसला पाहिजे, उद्दामपणा नसला पाहिजे, सत्तेचा माज नसला पाहिजे. आणि याची जर जाणीव काही नेत्यांना नसेल तर त्यांना आपण निर्भयपणे सांगत राहिलं पाहिजे की तुमचं चुकीचं आहे, तुम्ही चुकीचं करताय. राहुल नार्वेकर यांनी हरिभाऊ राठोड यांची माफी मागायला पाहिजे. जे तिथे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की 12 जणं जर तिथे फॉर्म घेऊन तयार होते, सगळे त्यांचे अर्ज तयार होते आणि ते तुमच्या कार्यालयाच्या आतमध्ये होते तर तुम्ही त्यांना अर्ज का भरू दिले नाही. मुद्दाम बिनविरोध निवडणुका होण्यासाठी जर निवडणूक निर्णय अधिकारी, सरकारी कर्मचारी हे सगळेजणं सत्ताधारी पक्षाच्या लोकांसोबत काम करत असतील तर लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण नागरिक म्हणून व्यथित झालो पाहिजे, आपल्याला दुःख झालं पाहिजे असं हे प्रकरण आहे.